नमो धर्मभूमी जेच्याच कामी, पडो देह माझा नमामी नमामी। परम पवित्र अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार। संतांच्या पुण्यभूमीत माझा जन्म झालाय हे माझं खूप मोठं भाग्य आहे। परमेश्वराने जर पुढे जाऊन चुकून कधी विचारलं की तुला पुढचा जन्म कुठे देऊ, तर परमेश्वराला 1,00,000 वेळेला बजावून सांगणार आहे, ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानलं जातं, ज्या हिंदुस्थानात आई वडील आणि गुरुजनांना देव मानलं जातं, ज्या हिंदुस्थानातली कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे, अशा हिंदुस्थानात कट्टर धर्माभिमानी म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल। जिनी मला जन्म दिला, जिनी मला वाढवलं, जिनी मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात एकदाही लागू दिली नाही, पण कट्टर धर्माभिमानी बनवलं, कट्टर देशाभिमानी बनवलं, त्या माझ्या आईला नमस्कार। आणि आज पुरुष हक्क संरक्षण समितीच्या या दुसऱ्या अधिवेशनात मला सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून बोलवलं, मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। ॲडव्होकेट कराळे खूप हट्टी आहेत, त्यांनी जाम पाठीमागे लागून ही वेळ घेतली आहे। आजपर्यंत तळोद्याला जायचंय शाद्याच्या पुढे, पण यावं लागलं। 19 तारखेला पुण्यात MRA समोर बोलले, मेन्स राईट असोसिएशन, त्यांचाही कार्यक्रम त्या ठिकाणी तरुण मुलांनी खूप मोठा केला। त्या दिवशी पुरुष दिन होता, पुरुष दिनाच्या निमित्ताने तो कार्यक्रम आयोजित केला गेला होता। खर तर माझ्या डोक्यात फार वादळ आहे बरं का, माझ्या मनात प्रचंड दुःख आहे। हे वादळ आणि दुःख घेऊन गेली 918 दिवस मी रोज प्रवास करते। आजचा माझ्या प्रवासाचा 918वा दिवस आहे। माझ्याजवळ गाडी कधीतरी असते, मी नेहमी एसटीचा प्रवास करते। 918 दिवस एक बाईक का फिरते? काहीतरी कारण असेल। काय कारण असू शकतं की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून इतकं तळमळीने 918 दिवस फिरावं लागेल? खरं तर मी वकील आहे, सोलापूर कोर्टात प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या 4 गाड्या नक्की असत्या। इथे जेवढे ॲडव्होकेट आहेत त्यांनी राबवू नका, पण हल्ली वकिलांचा धंदा फार तेजीत आहे। आपण सगळेजण फार भांडतो, आपल्याला असं वाटतं की वकिलांनी नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळत असतो। असं होतं? असं होऊ शकतं? कोर्टामध्ये गेल्यानंतर बायकांना पोटगी मिळते, कोर्टात गेल्यानंतर बायकांना घटस्फोट मिळतात, कोर्टात गेल्यानंतर बाईला कधीही घर मिळत नाही आणि घराचा विश्वास कधीही परत मिळत नाही, अजिबात परत मिळत नाही। एकदा कोर्टाची पायरी चढली ना की त्या घराचा विश्वास तुटून जातो। 2 भाऊ भांडताना बघितलेत मी कोर्टात, आईला कुणी सांभाळायचं? कोर्टाने सांगितलं एकाने 1 महिना सांभाळा, एकाने 1 महिना सांभाळा। धाकट्याने उठून विचारलं, एकाला जर 31 दिवस असतात आणि एका महिन्याला जर 30 दिवस असतात, एका दिवसाचं काय करायचं? हे प्रश्न न्यायालयाने कसे सोडवायचे? कुठल्या कायद्याच्या चौकटीत बसवायचं याला? कुठल्या भावनांना जोडायचं याला? हे सगळं इतकं सोपं आहे? आज तुम्ही सगळेजण हा विषय मांडताय, कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे, पुरुषांवर अन्याय होतात, स्त्रियांवर अन्याय होतात, पण तुमच्या दोघांच्यातनं जे बाळ जन्माला येतं त्याच्यावरच्या अन्यायाचं काय? किती बाळ आज पोरकी आहेत, किती बाळ आज निरागस, सगळी अक्षरशः अनाथ आहेत। एकाला वडील आहे, एकाला आई आहे, एकाला आई आहे, एकाला वडील आहे। हा काय प्रकार आहे? एका छत्राखाली राहणारी माणसं दिसतात आता। एकत्र कुटुंब पद्धती संपली, आता तिचं नावही काढायचं नाही, पण विभक्त तर टिका, तुम्ही दोघं मिळून तरी नीट राहा। तुम्ही तुमची मुलं सांभाळू शकत नाही, आणि मग या सगळ्या गोष्टींना नेमकं जबाबदार कोण असेल? आणि खरं सांगते की मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते, आपण आता मुलींना वाढवण्यात चूक करतोय। मुलींची चूक आहे, महिलांची चूक आहे असं माझं वाक्य नाहीये। आज आपण मुलगी ज्या पद्धतीने मोठी करतोय ती पद्धत चुकीची आहे। माझ्या आईने मला कायम सांगितलं की मुलगी आहेस, मोठ्यांदा बोलू नको ग, मुलगी आहेस, सारखी दारात जाऊ नको ग, मुलगी आहेस, मुलगी आहेस, मुलगी आहेस। मी मुलगी आहे हे माझ्या आईने दिवसात मला 100 वेळा ऐकवलं होतं की बाई तू मुलगी आहेस,
आज मुलींना आपण उलटा ऐकवत आहे. मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे, तो माझा मुलगा आहे, तो माझा मुलगा आहे. तुम्ही सगळ्याच्या मुलींच्या आया त्यांनी छातीवर हात ठेवा आणि सांगा, मुलगी मुलासारखी वाढवून चालते? आणि कशी वाढवणार? मुलासारखी कशी वाढवणार? बायकांनो, देवानी पुरुषांपेक्षा आपल्याला 100 गुण जास्त दिलेले आहेत. आपण का पुरुष व्हायचं? आपण कशाला पुरुष व्हायचं? यांना शरीर बलदंड दिलंय, मन कमकुवत दिले देवानी. आपल्याला शरीर नाजूक दिलंय, मन खंबीर दिले देवानी. एक बाई नवऱ्याच्या पाठीमागे 5 पोरं कष्टाने खंबीरपणे सांभाळून यशाच्या शिखरावर नेऊ शकते. वाळवंटासारखं एकटं आयुष्य काढण्याची धमक एका स्त्रीमध्ये देवानी खचाखच भरून दिलेली आहे. यांना विचारा, बायकोच्या पाठीमागे एक तरी पोर ते सांभाळू शकतात? एकटं राहू शकतात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक दिवस माहेरी जा, दिवसभर कुलूप उघडून घरात पण येत नाहीत. एकटं घर खायला उठतं त्यांना, त्यांनी कबूल करावं. आणि मग आपण पुरुष का व्हायचं? मुलगी वाढवताना तुम्ही काय विचार करताय? तिच्यातली कोमलता काढणार, तिच्यातली खंबीरता काढणार, तिच्यातली सृजनशीलता काढणार, तिच्यातली सर्जनशीलता काढणार, तिच्यातली खंबीरता, तिच्यातली नम्रता, तिच्यातली संवेदना, तिच्यातली सहनशीलता, काय काय काढून टाकणार तिच्यातलं? बायकांनी पुरुषार्थ गाजवायचा असतो, पुरुष होण्याच्या भानगडीत कधीही पडायचं नसतं. पुरुषार्थ गाजवता आला पाहिजे. दाशीच्या राणीसारखा, कित्तूर राणी चन्नप्पासारखा, नाही तर माझ्यासारखा 918 दिवस प्रवास करून दाखवा एखादी तरी. दुसऱ्या दिवशी डोकं दुखते, पाठ दुखते, पाय दुखतायत. बायको असते ना चेपून द्यायला, आम्हाला बायको नाहीये. हा प्रॉब्लेम. पुरुषांनो, हे सगळं ताकदीच आहे, शक्तीच आहे. मुक्ती बिक्ती भारतात चालत नसते. स्त्री मुक्तीला मी अजिबात कुठेही थारा देत नाही. स्त्री शक्तीच महत्वाची आहे, कारण ती आई आहे. आई असते ती. माझ्या आईने मला इतकं छान वाढवलेलं आहे बाबा, प्रचंड. सतत आई म्हणत राहिली, नीट नीट रांगोळी काढ ग, सासू दणके घालेल. भाकरी नीट कर ग, ही सासू ओरडेल. आईनी सासू व्हायला लागतं, आणि सासू लागतं तर हे टिकतं. नाहीतर हे टिकणार नाहीये, अजिबात टिकणार नाहीये. माझ्या आईने मला सांगितलं बाबा, मी तिला म्हटलं मला शाळेत घाल. ती म्हणाली मी तुला शाळेतच घालणार नाही. म्हटलं का? शाळेत घाल ना. तेव्हा माझ्या आईने मला एक प्रश्न विचारला. तोच प्रश्न आज मी मुलींच्या वडिलांना, मुलींच्या आईला, मुलींच्या बहिणींना, सगळ्यांना विचारणार आहे. माझ्या आईने मला विचारलं की शाळा शिकून तू काय करणार आहेस? फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का. शाळा शिकून तू नेमकं काय करणार आहेस? तिला म्हटलं तुझ्या मनात काय आहे सांग. तेव्हा माझ्या आईने मला फार सुंदर सांगितलं. आई म्हणाली, भारतीय संस्कृती पुरुष प्रधान आहे, भारतीय कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान आहे, पण कुटुंब व्यवस्थेचा मूळ पाया ही भारतीय स्त्रीच असते. एक कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे, ती कुटुंब व्यवस्थेचं हृदय आहे. तू शांता, तू दुर्गा, तू काली, तू महिषासुरमर्दिनी, तू आदिशक्ती, तू मातृशक्ती, तू शिवबा जन्माला घालणारी, तू स्वामी विवेकानंदांना जन्म देणारी आई आहेस तू. त्यामुळे बायका शिकतात, पदवी मिळवतात, नोकरी करतात, 4 पैसे मिळतात, 4 दागिने करतात, थोडेसे पैसे बाजूला ठेवतात, घर बांधायला नवऱ्याला मदत करतात, थोडेसे पैसे अजून बाजूला ठेवतात, घर सजवतात, घर नटवतात, स्वतः नटतात, नवऱ्याबरोबर एखाद्या ट्रिपला जाऊन येतात. पण एक भारतीय स्त्री नुसतं शिक्षण घेऊन कुटुंबात यशस्वी होऊ शकत नाही. कुटुंबात यशस्वी व्हायचं असेल तर बायकांच्या अंगी महत्वाचे 5 गुण असावेच लागतात. शिक्षणाबरोबर 5 गुण लागतात. माझी आई न शिकलेली आहे, पण 80 माणसांचं कुटुंब घट्ट पकडून ठेवलेलं आहे. एक धीर तिच्या मनाविरुद्ध चुकून बोलायला जात नाही. आणि आज एका डॉक्टर मुलीला 2 माणसं सांभाळणं होते. मग अडाणी कुणाला म्हणायचं? माझ्या आईला का तिला? शासनाची एक घोषणा मला अजिबात आवडत नाही, अडाणी आई घर वाया जाईल. अडाणी आईमुळे कधी घर वाया गेलेलं नाही, कारण आई अडाणीच नसते. तिला ज्ञानेश्वरी माहिती असते, तिला धर्मग्रंथ माहिती असतात, तिला सगळं काही माहिती असतं. माझ्या आईने हे सगळं फार चांगलं सांभाळलेलं आहे. आईने मला सांगितलं, शिक्षण घ्यायचं असेल तर शिक्षणाबरोबर 5 गुण असतील तर त्याचा उपयोग होणार आहे. आईला म्हटलं सांग बायकांचे 5 गुण.
ते कुटुंब व्यवस्था टिकवायला जास्त पूरक ठरणार आहे. आईने मला जवळ घेतलं, तोंडावरनं हात फिरवून सांगितलं, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, तू आमच्या दोघांचा श्वास आहेस, तू आमच्या 4 भिंतीचा विश्वास आहेस, तू माझ्या उमऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. तू अतिशय चांगली मुलगी असलं पाहिजेस. वडील जेव्हा बाजारात पिशवी घेऊन जातात, वडिलांना ताठ मानेने बाजारात फिरता आलं पाहिजे. वडिलांचा सन्मान असते मुलगी, वडिलांची प्रतिष्ठा असते मुलगी. उमरा फार महत्वाचा आहे बरं का. उमऱ्यात बसू नको ग, उमऱ्यात उभी राहू नको ग, उमऱ्यात केस वेचू नको ग. उमरा, उमरा म्हणजे मर्यादा. पडाली फ्लॅट सिस्टीमला उमरे नाहीत, बंगल्यांना उमरे नाहीत. आपण सहजपणे घराचे उमरे काढून टाकले. परवा मी इंजिनियर लोकांचे कान पकडून सांगितलेले, घराचा प्लॅन कसाही तयार करा, पण आमच्या घराचा उमरा शाबूत ठेवा. पाय उचलून टाकताना लक्षात आलं पाहिजे, पाय बरोबर टाकला जातोय का नाही. उमरा पाहिजे घराला. उमरा संपला म्हणून एवढे गोंधळ आहेत. गावाला वेस पाहिजे आणि घराला उमरा पाहिजे. घरातलं भांडण वेशीत नाही, वेशीतलं भांडण बाहेर नाही. हे तर सगळं चव्हाट्यावर मांडायला लागलो आपण. बेडरूम मध्ये काय झाले ते दक्षता समितीच्या बायकांना सांगतायत रंगवून काय प्रकार आहे हा. माझ्या आईने सांगितलं, जेव्हा अक्षता टाकून दुसऱ्याच्या घरी पाठवी, तेव्हा तू त्या घराचा विश्वास आहेस, त्या घराचा सन्मान आहेस, त्या घराची लक्ष्मी आहेस. आणायचं, पुरवायचं, टिकवायचं आणि येणाऱ्या पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं. कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे. हल्ली मुलींना कोंडा पण माहित नाही, मांडा पण माहित नाही. एवढंच काही कमी पडलं की वकील घेऊन लगेच मांडा. वकिलांची पण फार कमाल आहे. एवढंच भांडण 5 पानी नोटीस करतात. 5 पानी कलमात बसवतायत भांडण. कलमात नवऱ्याने मारलं कुठलं कलम लावायचं, सासू टॉर्चर करते कुठलं कलम लावायचं. कलमात का बसवताय तुम्ही भांडण? भारतीय दंड संहितेत बसवतायत भांडण घरातले. आणि यांनी सगळा गोंधळ जास्त वाढला. आईने सांगितलं, कमी पडलं तरी तुझं आहे, जास्त झालं तरी तुझंच आहे. आपलंच असतं ते. माझ्या वयाच्या बायकांनी काय छान संसार केले बाई. अगे 110 रुपये नवऱ्याला पगार, 5 रुपये किलो साखर, 2 रुपये किलो तेल. अक्षरशः इतका काटकसरीने संसार केलाय. आणि आज मुलींना लग्नाच्या पहिल्या दिवशी सुई पासन फ्रीज पर्यंत सगळं काही देत आहे. चूक इथे आहे. माझ्या वयाच्या तुम्ही सगळ्या बायका समोर सांगा, आईने लग्नात किती भांडी दिली होती आपल्याला? 5 भांड्यांची 50 करता करता म्हातारपण आलं. आणि आज मुलींना सगळं आयतं देत आहे. आयतं दिलेल्याची किंमत आहे. मग दुसऱ्या दिवशी बसला फक्त भांडण. माझी मम्मी, माझे पप्पा. त्या नवऱ्याला कुणीच नको, त्या आकाशातनं पडलेलंच पाहिजे. बरोबर आपण चुकीचं वागलोय. आपण सेपरेशन दिलंय. लहानपणापासून ही तुझी बेडरूम, हे तुझं कपाट, हे तुझं आहे, हे तुझं आहे. तुझ्या बेडरूम मध्ये कोण आहे? तुझ्या बेडरूम मध्ये मी येऊ का? तुम्ही तिला सेपरेशनची भावना निर्माण करून दिली. तिच्या डोक्यातलं हे सगळं जाईल. शिवशक्तीचं मिलन म्हणजे संसार. आईने सांगितलं, शिवशक्तीचं मिलन असतं. आपण फक्त 10 मिनिटं नवऱ्याची बायको असतो. इतर वेळेला आपण नवऱ्याची आईच असतो. फक्त क्षणाची पत्नी, आनंदकाळची माता. याचे अर्थ लक्षात घेतले कधी? फक्त बेडरूम मध्ये 10 मिनिटं आपण नवऱ्याची बायको असतो. इतर वेळेला आपण नवऱ्याची आईच असतो. बाहेरनं आलात का? दमलात का? काही होतंय का? कुणी काही बोललं का? कुठे अपमान झाला का? कुठे नुकसान झालं का? कुठे काही व्यवसायात तूट आली का? कुठे कर्ज झालंय का? काही काळजी करू नका. कामाची बाई काढून टाकते. करते मी घरात का? ही घ्या पाटली, मोडा. तुम्हीच केली दिवाळीला, मोडली तरी चालतीये. यांना किती सांभाळून घ्यावं लागते. हे साधे काम आहे? वादळ आहेत ही. देवाने यांना इतक्या प्रचंड वादळासारखं बनवलेलं आहे. पण त्या वादळाला शांत करण्याची ताकद घरातल्या स्त्रीमध्ये इतकी खचाखच भरून देवाने दिलेली आहे. हे आपण विसरतोय. हे वागणारे त्यांच्या प्रवृत्तीप्रमाणेच वागणारे, कारण का देवाने त्यांना तसं बनवलेलं आहे. आणि त्यामुळे वागायचं कसं हे आपल्याला कळलं पाहिजे. क्रांतिकारकांच्या सगळ्या बायका कशा जगल्या याचे एकदा विचार करूयात. मोठ्या सगळ्या लग्न झालेल्या पोरींना ऐकवलं पाहिजे. कशी जगली माणसं.
काही नाहीच एवढं सुख असून सुद्धा पुन्हा आधीच आरडाओरडा. देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवाने सांगितलंय तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते उत्तम येणार आहे, त्यामुळे तुला चांगली आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा गुण आईच्या भाषेत सांगत नाही, माझ्या भाषेत सांगते. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षिका व्हा, प्राध्यापिका व्हा, प्राचार्य व्हा, शास्त्रज्ञ व्हा, इन्स्पेक्टर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा नाही तर पाताळात जा, कुठे पण जा, भाकरी करता आलीच पाहिजे. सगळ्यात महत्वाचा गुण. यांच्यापैकी किती जण पार्सल बांधून नंतर त्यांनी हात वर करावे. हल्ली बायका स्वयंपाक करत नाहीत घरात. इंजिनियर मुलीच्या नवऱ्याचा अर्ज आहे माझ्याकडे. माझी बायको इंजिनियर आहे, पण कुकर मध्ये कुठे पाणी घालायचं हे तिला पहिल्या दिवशी मी समजावून सांगितलं. दुसऱ्या दिवशी तिला कणिक मळ म्हटल्यानंतर ती रडायला लागली. कणिक मळताना का रडते विचारलं तर तिने सांगितलं, कणिक माझ्या हाताला चिकटली की मला कसं तरीच व्हायला लागतं, मी काय करू. काय करायचं म्हटलं, काय करतो बाबा तू स्वतः करत आ. काय करणार. तुमच्या कधी लक्षात आलंय का, तुम्ही 11वी 12वी मुलीला तुम्ही हॉस्टेलला ठेवताय, तिथनं पुढची 4 वर्ष तुम्ही तिला इंजिनिअरिंग शिकायची म्हणून आणि MBBS शिकायची म्हणून 6 वर्ष. एक मुलगी 8 वर्ष घराच्या बाहेर आहे. तिच्या हातात मोबाईल आहे, तिला बसायला गाडी आहे, ती विशिष्ट स्वतंत्र विचाराची मुलगी आहे. ती कुणाला विचारत नाही, ती वाटेल तसे कपडे घरात करते, ती हॉस्टेलला कशी पण वागते, तिला फ्रेंड असतात, ती त्या मित्रांशी सतत मोबाईलवर बोलत असते. आणि अचानकपणे तिला उचलून आपण लग्नाच्या बोहल्यावर उभी केली. जी मुलगी 10 वर्ष घराच्या बाहेर आहे ती घरामध्ये रमू शकते. कशी रमेल. लगेच तुम्हाला असं वाटायला लागतं का तिने अगदी रांगोळी काढावी, तिने देवाजवळ दिवा लावा, तिने आईसारखं वागावं, असं होऊ शकतं. जी 10 वर्ष घरातच नाहीये. आपण मुळात समाज व्यवस्था चुकवली आहे इथे. आपल्या कोणाच्या लक्षात आलं नाही की आपण मुली इतक्या उशिरा लग्न मुलींची करतोय. माझ्या आजीचं लग्न 12व्या वर्षी झालं, माझं 18व्या वर्षी झालं. माझी आजी घरात आली, ती त्या घरात रमली, त्या घरात उजली, तिला ते घर आपलं वाटलं, तिला ती माणसं आपली वाटली, तिला ती संकट आपली वाटली, तिला त्या घरातला प्रत्येक माणूस आपला वाटला, प्रत्येकाचं दुःख तिने काळजाला लावून घेतलं, म्हणून संसार झाला. 96व्या वर्षी मरण पावली. कसे होणार असे संसार की ज्यांना आपलं कोणीच वाटत नाही. 28व्या वर्षी मुलींची लग्न केल्यानंतर तिचा माहेरचा ओढा कमी होऊ शकतो. कसा. निम्म 28 वर्ष ती आई जवळ आहे तिच्या. तिचे संस्कार वेगळे, तिच्या आईने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी तिच्या डोक्यामध्ये, तिची मम्मी फिट आहे, तिला तुम्ही कशी काढणार. मुलींची लग्न लवकर करणं, 18 पूर्ण झाल्यावर करणं हा कुटुंब व्यवस्था वाचवण्याचा सर्वात मोठा उपाय आहे. लवकर लग्न. कायद्याच्या चौकटीत मी आहे म्हणून मला बोलता येत नाही, तर मी आणखीन लवकर करा म्हटलं असतं. कशी जमेल ती. अहो पूर्ण मॅच्युअर मुलगी तुम्ही घरात आणताय, तिचे विचार पक्के, ती कुणाच्या बापाला ऐकत नाहीये. आज आम्ही तेजस्विनी ताई आणि आम्ही एकत्र काम करतोय, किती आम्ही पाया पडतोय मुलींच्या. आणखीन एक गोष्ट बोलू. आज तुम्ही मुलींना इंग्रजी शाळेत घालताय. इंग्रजी शाळेत कुंकू लावायचं नाही, बांगड्या घालायच्या नाहीत, आपल्या पद्धतीने कुठे जगायला तिथे अजिबात वाव नाही, पूजा नाही, अर्चा नाही, काही नाही. आपण मुलांना इंग्रज करत चाललेले आहोत. आणि नंतर मग तुम्ही नवरात्रात त्या मुलीने बांगडी घालावी अशी अपेक्षा करतात, नवरात्रात देवाजवळ दिवा लावा अशी अपेक्षा करतात. कसं होईल. कसं होईल. आणि त्यामुळे भान ठेवूनच वागावं लागेल यापुढे. आणि मुलींच्या आयांनो, मुली वाढवताना पहिल्यांदा प्रथम तिला भान द्या की तू मुलगी आहेस. 2 पुरुष एकत्र संसार कसे करतील. ती पण पुरुषासारखी वागणार आणि तुम्ही पुरुषच आहात. 2 पुरुषी स्वभाव एकत्र राहू शकतात. तिच्या हातातल्या वाजणाऱ्या छुम 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 छान बांगड्या नाहीत, पायातल्या पैंजणांचा आवाज नाही, कुठेतरी ती छानपैकी वेणी घालताना दिसत नाही, ती कधी साडी नेसून छान मुरके मारताना दिसत नाही. हल्ली मुली लाजत नाहीत, हल्ली मुलींना कुणापुढे येताना लाज वाटत नाही, ओढण्या घेत नाहीत, काही नाही, बिनधास्त पोरीत झाल्या. कुणाचा मान ठेवणार आहेत. काय सासऱ्यांचा ठेवणार आहेत का सासूचा ठेवणार आहेत का धीरांचा ठेवणार आहेत. माझ्या आईने मला बजावून सांगितलं होतं, घरात वावरणारा पुरुष
हा तुझा दीर आहे, पण तो परका पुरुष आहे हे पक्क लक्षात ठेवायचं. परक्या पुरुषासमोर